निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. काय झालं काल मी शॉर्टकट मध्ये सांगते. बरोबर. आता मी तुम्हाला पहिला पण एक अनुभव शेअर केलेला आहे. मी आला का पुण्यावरून तो? बोलते. हो, आला होता. अच्छा अच्छा. हा हा. तर काय झालं आता एक 2-3 दिवसापूर्वी मी जाते जॉबला, तर माझा फोन राहिला होता ऑफिसमध्ये अच्छा. हा आणि हा. तिथं फर्निचरचं काम चालू होतं. अरे. तर मग तिथं सगळे ते भैया लोक वगैरे होते हो हो हो. आणि फोन मी कुठं ठेवला ते मी काही मला लक्षातच नाही राहिलं आणि मी अर्ध्या रस्त्यात आले आणि मग मला आठवलं. हा हा तर हा. मग आता काय करायचं काही कळना आणि विश्वास होता की नाही का फोन कुठं जाणार नाही, चांगले लोक येते. हा. पण परत असं मनाला वाटलं की नाही का ते भैया दारू वगैरे पितात तर काय कोणाला हो. 2 रुपये मिळाले तरी तेच पुष्कळ झाले. बरोबर बरोबर. हा. मग नंतर मी म्हटलं हे बघा आता मी थोडस कसं 1-5 किलोमीटरचं अंतर होतं. हा म्हटलं मी तर काही उशीर झाला ट्रॉफिक होती म्हणून मागं पण जाणार नाही. हा. जाऊ आता जे काही नशिबात असेल. मग फोन पण पाठ नाही तोंडावर असे अरे. नाही का की कोणाला फोन करून सांगू शकते मी ऑफिसमध्ये. अरे अरे. हा हा. पण बरं झालं तो फोन पण रिसेप्शनलाच असं निघाल्यावर ठेवून दिला आणि तिथंच राहिला. हा हा. मी नंतर मिस्टरला सांगितलं केला त्यांनी फोन ते सगळं नंतर झालं. हा पण मग अगोदर काय झालं मला सगळं हे असं वाटलं फोन राहिला हे ते. हा. मग नंतर मी रिक्षात बसले हा. आणि मी मनोमन नाही का आपल्याला ती सवय ना सारखं स्वामींचं नाव नामस्मरण घ्यायचं. हा हा करायची. हा. आणि मी रिक्षात बसले तर इतकं आश्चर्याची गोष्ट रिक्षात बसले आता त्या दररोज तिथं मी आता 5-6 वर्ष झाली तिथून येते जाते. कधी बरोबर. मला फुल पडलं नाही माझ्या हातात. अहो इतकं आयुष्य म्हणजे इतकं काय सांगू तुम्हाला आता. हा मी रिक्षात बसले आणि नाही का काय हा. मनातल्या मनातच ते चालू स्वामींशी संवाद माझा. अय्या. आणि मी रिक्षात बसले आता हम्म. 4 सीट बसतात मधल्या बाकड्यावर. बरोबर. रिक्षात बसले आणि मी ते नाही का बोलतच होते तर माझ्या हातात टपकन फुल पडला हो ताई. अय्या. आणि पिवळं फुल बघा माझ्याकडे अजून म्हणजे बघा आता हे बघा संध्याकाळची वेळ 6, 6:30 6:30-7च्या दरम्यान कुठून असे रस्ते स्टँडवर कुठून फुलं पडतील. हो पण तिथं मस्त शक्यच नाही. झाडं होते. बरोबर. झाडं होते पण ती हा फुलांची झाडं नव्हते. हा. आणि काय त्या झाडाला कसं काय अजून माझ्या पर्स मध्ये ती फुल येत आई. अरे वा. म्हणजे इतकं मला इतकं म्हणजे हे आश्चर्य वाटलं ना माझ्या मनाला इतकं सुखद म्हणजे आता हे बघा माझाच विश्वास होता ते साहजिक गोष्ट आहे पण बर. माणसाचं मन दुविधामध्ये असतं नाही का. अगदी अगदी खरंय. तर ते मला फुल पडलं ना इतका आनंद झाला. मी सांगूच शकत नाही आणि नंतर ते मिस्टरनी मी घरी आल्यावर लगेच मला फोन केला की मी सांगितलं ऑफिसमध्ये नाही का अरे वा. तू हा उचलून ठेवला फोन म्हणून. पण हा. ते फुल पडलं ना तेव्हाच लगेच समजलं माझा फोन कुठंच जात नाही. जात नाही. अगदी आणि म्हणजे स्वामींनी तुम्हाला आधीच संकेत देऊन टाकले की तू हो टेन्शन बघा नको की घेऊ. हा. आणि दुसरी गोष्ट एक मुलगा आहे ना बाहेर फिरायला जाणार होता. हा मैत्रिणी म्हणजे लग्न जमलेलं साखरपुडा झाला. हा तर त्यांचे ते वैयक्तिक 2 जण जाणार होते. हा. आणि मुलगी पण स्वामी सेवेकरीची. अरे. आणि मी म्हटलं नको अजून साखरपुडा जरी झाला पण नको नको बाहेर जायला चांगलं वाटत नाही नाही का लोक बरोबर म्हणतात बरोबर. की हा. मुलीला पण नाव ठेवतात आणि मुलाला पण ठेवतात नाही का बरोबर चांगलं बरोबर. वाटत नाही. ती एक आपली मुलगीच आहे ना. हो तिला हो. कुणी काही म्हटलं तर आपल्याला चांगलं वाटणार नाही किंवा मुलाला काही म्हटलं तरी ते चांगलं वाटणार नाही. अगदी अगदी. हा हा. मग ते बाहेर जाणार होते फिरायला तर मग माझ्या ती म्हणे मला नाही जायचं ताई काय करू मी तिला मी समजून सांगितलं नाही का चांगलं मला पण नाही वाटत पण काय करू. म्हणलं तू स्वामींना सांग काय सांगायचं तुझ्या पद्धतीने मी तुला नाही काही सांगत. आणि ताई तिने सांगितलं म्हणे मला अक्कलकोटला जायचंय. म्हणलं तू तुझं काय जो प्रॉब्लेम तू स्वामींना सांग मी नाही सांगू शकत. तू हा हा परत हा. काय म्हणशील आताची वेळ कसं हे की मुलांना पण वाटतं ना बाहेर जावा एन्जॉय करावा हे ते बरोबर बरोबर. सेलिब्रेट करावा. पण मी खरं. जर सांगितलं ते चुकीचं वाटतं पण ती पण समजदार आहे म्हणून हा हा. तिने तिला मी सांगितलं तुला काय सांगायचं ती पण जाती मठात वगैरे जाते ना. अरे वा. हा हा. हो मग तिने सांगितलं तिची काय जे असेल तिने सांगितलं. आणि म्हणजे त्यांनी बुक केलेलं हॉटेलला तिकडं फिरायला जायचं त्यांना हा. कॅन्सल झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला सगळे सोबत गेलो सगळे तिकडले. म्हणजे टेन्शनच नाही. हा आणि आम्ही सोबत गेलो आणि थांबलो छान. संध्याकाळी पण गेले दर्शन घेतले दुसऱ्या दिवशी दर्शन घेतले. अरे अगदी वा. छान पैकी.
म्हणजे नाही का एक म्हणजे बघा तुम्ही म्हटलात ना अनुभव शेअर आला का दुसरा अनुभव चांगला येतो तसे येतच येतच. खरंय खरंय खरंय. असं खूप म्हणजे मला वेळ पण नसतो आणि सांगायचं असतं सगळ्याच गोष्टी आणि नाही का ते पण राहत नाही आणि विश्वास बसतो हो माणसात. हा, तर हे आपण जे खरंय. अनुभव शेअर करतो ना ताई, हा बाकीचे लोक जे ऐकतात ना, हा की म्हणजे खरंच असं आहे बुवा हे हा खरंय. अनुभव जे सत्य आहे. हे सत्य हा, म्हणजे विश्वास दृढ दृढ होत चालतो गूढ माणसाचा. होत जातो. आणि कसं आहे, स्वामी सेवेकरी पण घडतात. आणि घडतात जो हा स्वामी सेवेत आला ना, की तो हा. सन्मार्गाला लागतो हो ताई. खरंच, खरंच. हा खरंच लागतो. हा, म्हणजे नाही का, जे आपले हे बघा अडचणी यायच्या थांबत नाही, पण कमीत कमी त्यातून मार्ग तरी मार्ग निघतो. निघतो. कसं बोललात मग अगदी. त्याच्यामुळं खूप आणि तुम्ही आता जाऊ द्या, आता तुम्ही अनुभव घेतलेले आहे, जास्त बोलायचं नाही. तुम्ही फोन उचलल्याबद्दल धन्यवाद. तुमचा वेळ घेतला. काही आणि ताई हरकत नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जे काम करताय ना, ते स्वामींनी इतकं तुम्हाला इतकं म्हणजे ही सेवा म्हणजे सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही अशी तुमच्या हातातून सेवा घडतीये ताई. हा, तर स्वामींनीच तो मार्ग हो. दिला ताई. खरंच तेच देऊ ऑटोमॅटिक घडत शकता ना. गेलं, ते घडत गेलं. खरंय. खरं आपण नाही काही करू शकत ते घेतात. तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून हे तुमच्या हातून घडतंय. खरंय खरंय. म्हणजे किती लोक काय काय सांगतात एवढं ऐकून घेण्याची सुद्धा कॅपॅसिटी ठेवायची म्हणजे सोपी हो गोष्ट हो नाहीये ताई. हो. तर स्वामीच करून घेतायत ताई. हो खरंच खरंच हं. ताई. नाही तर चालतंय आपण ताई. कोण. हो तेच तुमचा वेळ घेतलाय ना मला तर असं वाटतंय नाही का असं बोलावं मी मी शेअर तुम्हाला. करते हं ताई. हो ताई हो हं, श्री चालतंय. स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.